म्हणूनच तुम्ही जर का नीट बघितलं तर जे कोणी संत लोक आहेत किंवा जे खूप सिद्ध लोक ज्यांना परत रिटर्न यायचं नाहीये किंवा जे योगी आहेत, तर ते आपल्या शिष्यांना का असं एकदम कुठलं तरी एक मोठं आपल्यातलं एक तत्व जे आहे ते देऊन जातात? कारण की नुसतंच तुमच्या आयुष्यामधलं तुम्ही जे काही वाईट संचित करत आलेला आहे ते भोगण्यासाठीच तुम्हाला परत जन्म घ्यावा लागतो का? तर असं अजिबात नाही. तुम्ही ह्या आयुष्यात इतकं दान धर्म, इतकं पुण्य केलं की तुमचा पुण्याचा साठा खूप वाढलाय. त्या पुण्याचा साठा भोगण्यासाठी सुद्धा परत तुम्हाला जन्म घ्यावा लागतो. आणि मग तो जो जन्म होतो मग तो कुठल्या तरी एकदम वेल टू डू फॅमिली, मग आपण असं म्हणतो की काही लोक बिलियनियर्सच्याच घरी का जन्मतात, कारण त्यांचं लाईफ सेट आहे, त्यांना काहीच करायचं नाहीये. त्यांना असं आहे की त्यांच्या 100 पिढ्या बसून खातील एवढा पैसा त्यांच्याकडे आत्ता आहे. मग तुम्ही थोडासा विचार करा, मग ती काही जी मुलं जन्माला येतात ती त्यांच्याच घरी का येतात? कारण त्यांना हे सगळं राज वैभव उपभोगायचं आहे ह्या आयुष्यामध्ये. तर त्यामुळे तर शनी काय करतो, तर शनी ह्या कर्माचा कारक आहे आणि शनी 7.5 तुम्हाला तेच कर्म उपभोगायचे असतात आणि मग ते कधी वाईट असतात कधी चांगले असतात.